सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या कुटुंबावरती मध्यरात्री हल्ला केला आणि मारहाणीचा प्रकार देखील घडल्याचा त्यांच्या नातेवाईकाकडून आरोप केला जातो। माझ्यासोबत सतीश भोसले यांच्या पत्नी आहेत। नेमकं रात्री काय घडलं होतं, किती वाजता हल्ला झाला आणि कशाने मारहाण करत होते? सर 10-11 वाजता झाला। ते काय झालं, एक शिफ्ट आली, नंतर कार्प्यू आली त्याच्या मागं। ते कार्प्यूमध्ये 10-15 जण होते साहेब, म्हणजे शिफ्टमध्ये कार्प्यूमध्ये। ते उतारले, ते म्हणले होय पाड दिन हो, तुम्ही कशाला राहिले तिथं? त्याच्यामुळे तसं म्हणले आम्हाला हाणमार सुरू केली। हाणमार सुरू केल्यावर त्यांनी काय केलं, ते माझ्या बहिणीला हात ओढत होते, अत्याचार करायला घेऊन चालले होते साहेब। मी पडली मध्ये तर माझ्या डोक्यातच कुऱ्हाड टाकीतली तर मला जीवत मारायचा प्रयत्न चालू होता साहेब। ते म्हणले इथं राहू नका, तुम्हाला एकदा घर पाडलं तर तुम्ही कशामुळे राहू राहिले तिथं? एवढं असे एक गुत्तीला तुमच्या मालकाला बी गुत्तीला तरी तू पाड देईन, कशामुळे राहू राहिली? तर हे बी करू राहिले, तुमच्यावर काय टाकू राहिले, तुम्ही कशामुळे राहिले? त्याच्यामुळे तुम्हाला आता जीवतच मारून टाकू, त्याच्यामुळे जीवत मारून टाकायला प्रयत्न करू राहिले होते साहेब। मी पोलीस स्टेशनला पळत गेली, पोलिसांनी मला काय केलं, मदत केली नाही साहेब। 10-11 वाजता त्यांनी पोलीस स्टेशनला गेल्यावर ते पत्र दिलं मला, ते माझ्या बहिणीला तर कुठे घेऊन गेले ते कुठं नाही, ते अत्याचार केला साहेब। त्यांनी कुठे घेऊन बी गेले तरी मला सापडली नाही। पोलिसाला सांगितलं साहेब माझी बहीण गायब झालेली आहे साहेब, एवढी मदत करा, माझ्या बहिणीला सापडून दाखवा। ते साहेब म्हणले तुम्ही दवाखान्यामध्ये आधी ॲडमिट व्हा, मग नंतर तुमच्या मुलीला मी सापडून आणतो। तर सापडलं नाही साहेब। 8 तासांनी माझी बहीण मरपट करून आली माझ्यासोबत, तिकडून पळत येत होती। मग त्या काय केलं, मी काय केलं, दवाखान्यामध्ये उचलून आम्ही सगळे ॲम्ब्युलन्समध्ये। किती जणांना मारहाण केली? मारहाण करणारे किती जण होते आणि नेमकं कशाने मारहाण करत होते? ते ना कुऱ्हाडनी करत होते सर, कोयते कुऱ्हाड दांडे होते त्यांच्यापाशी। आम्हाला मुक्का लई हाणमार केली साहेब, आमच्या अंगावर लई जखमी आहेत, डोक्यावर असं कुऱ्हाड टाकीले साहेब माझ्या। ते 10-15 जण होते ते लोक। कोण होते मारणारे? ते संदीप ढाकणे, महेश हे माऊली शिरसाट, रामदास बडे, आजीनाथ खरमाटे, एवढं 4 जणाला ओळखलं साहेब म्या। अंधार होता का लाईट होती? नेमकी नाईट होती, त्याच्या आमच्या ते बल्ब आहे नाईटीमध्ये ओळखलं साहेब म्या। ते नाईटीमध्ये काय झालं, बघत होती म्हणत होते पाड दिन तू कशाला राहिली? आल्या सारखंच माझ्या काना मागं लावली त्यांनी, म्हणल्यावर किती महिलांना मारहाण झाली आणि आता उपचार चालू आहे काय? 5-6 जण, आमचे 5-6 महिलांना हाणमार केली, मुलांना लहान मोठ्याला। आणि साहेब ते काय झालं, ते आम्हाला न्याय पाहिजे, आमच्यावर कमी असे अन्याय होऊ राहिला, आम्हाला न्याय पाहिजे। पुरुष नव्हते तिथं? पुरुष मंडळी कुणीच नव्हतं सर तिथं, पुरुष मंडळी कुणीच नाही, आमच्या घरामध्ये कुणीच नाही साहेब। आम्ही बाया माणसंच आहेत, तरी आम्हाला लोक हाणमार करून राहिलेत। नेमकी तुम्ही देखील त्या ठिकाणी होता, नेमकं काय घडलं होतं, किती वाजता हे सगळे आलेले होते आणि कशा पद्धतीने मारहाण करत होते? सतीश भोसले यांची ती जुंपशी मी, त्यांची मामी शीतल चव्हाण। मी मुलगा दवाखान्यातून ॲडमिट करून आणल्याच्या नंतर तिथं मी गेले होते त्यांना भेटायच्या नंतर गेल्याच्या नंतर ते आले 10-15 जण आले, एक कार्पी एक ते शिफ्ट गाडी घेऊन आले। गाडी घेऊन आल्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला हाणमार सुरू केली। मग आपली लहान भाशी होती का तिला घेऊन मग गेले, त्यांच्यावर काय घटना केली काय नाही ते आम्हाला काय माहितीच नाही। लहान मुलं होते का? हां मारहाण केली? हां, मग आपल्या 2 मुली होत्या त्यांना पण हाणमार केलेली। लहान मुलं उपचार का घेतला नाही का? तर तुमच्या अंगावरती रक्त देखील उपचार घ्यायचा आम्हाला, पण ते आमची पोरगी सिरियस आहे ना, त्याच्यामुळे आम्ही उपचार घेऊन नाही राहिलो। पुरुष मंडळी कोण नव्हते तिथं? कोण नाही, आमच्यापाशी कोणीच नाही पुरुष मंडळी, आम्ही फक्त महिलाच होतो। काय मागणी आता सरकार? आमची एवढीच मागणी आहे का आम्हाला न्याय भेटावा, आमच्या पोरीला अशी आमची इज्जत जावा नाही। आमच्या मुलीसाठी आम्हाला एवढे मेहरबानी, फडणवीस साहेबाला मेहरबानी का आमच्या महिलाची, आमच्या पारधी समाजाची दखल घ्यावा, एवढीच आपली मेहरबानी 10 बोटाची। जय हिंद। नेमकं पोलीस तुमच्याकडे आले का? तुम्ही जबाब वगैरे घेतला? पोलिसांनी काय म्हटलं? नेमकी तक्रार दाखल केली? तक्रार दाखल नाही केली साहेब, काहीच नाही, फक्त पत्र देऊन आम्हाला पाठवलं दवाखान्यामध्ये। ते म्हणले दवाखान्यामध्ये सुट्टी झाली का तेव्हा पोलीस स्टेशनला या। इथे जबाब वगैरे घेतला का तुमचा कोणा? आमचा घेतला नाही, मुलीचा घेतला आमच्या। काय मागणी मग आता मागणी आम्हाला न्याय भेटणं म्हणून साहेब, आम्हाला 10 बोटाची विनंती, आम्हाला न्याय भेटणं म्हणून। आम्हाला असे आमच्यावर कमून अन्याय होऊ राहिला, असा हाणमार करून राहिलेत लोक, असं तसं कमून आम्हाला हे असं काय केलं असं आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला हाणमार करून राहिलेत।
आपण पाहतोय न्यायाच्या दृष्टिकोनातून मागणी केली जाते आणि जी मारहाण झालेली त्यांच्या अंगावरती उरण देखील दिसत आहेत. मात्र नेमकी ही मारहाण कुणी केली, कशा पद्धतीने केली या संदर्भातला पोलीस तपास तर समोर येईल. मात्र काही संशयिताची नावं देखील त्यांनी सांगितलेली आहेत. एकंदरीत खोका भोसले हा कारागृहामध्ये आहे, मात्र त्याच्या कुटुंबावरती अशा पद्धतीने हल्ला होणं हे दुर्दैवी आहे. या संदर्भात पोलीस आरोपींना अटक करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.